हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। जिल्हा परिषद आरोग्य विभाग इथनं सरकारी नोकरीचं महाराष्ट्र शासनचं एक ॲडव्हर्टिजमेंट मी तुमच्यासमोर घेऊन आले आहे आज। वयोमर्यादा ही 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे आणि वेतन 17,000 ते 60,000च्या घरात असणार आहे। अर्ज फी तुम्ही पाहू शकता, जनरल, OBC आणि EWS यांच्यासाठी 200 रुपये आणि SC ST आणि PWD यांच्याकरिता 100 रुपये असणार आहे। तर चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्यापूर्वी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील। ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ऑफिशियल जी ॲप्लिकेशनची लिंक आहे ती सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। तुम्ही पाहू शकता, 15वा वित्तीय आयोग अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर रिक्त असलेल्या खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे। तर ही कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे आणि ही वेकन्सी आली आहे गोंदियावरनं। तर आपण पाहू शकता, कॅटेगरीज मेन्शन केलेली आहे, पोस्ट मेन्शन केलेली आहे, MO, त्याच्यासाठी क्वालिफिकेशन MBBS BAMS पाहिजे आहे आणि एक्सपिरियन्स नसला तरी चालेल आणि तुम्ही कन्सॉलिडेट सॅलरी पाहू शकता। त्यानंतर एंटमोलॉजिस्ट 3 पोस्ट्स आहे, MSc झुओलॉजी पाहिजे, 5 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स पाहिजे, म्हणजे 40,000 रुपये सॅलरी असणार। पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट 6 जागा आहेत, तुम्ही पाहू शकता कॅटेगरीज आणि सॅलरी पण पाहू शकता। लॅब टेक्निशियन 1 पाहिजे, 12th डिप्लोमा आणि एक्सपिरियन्स नाही पाहिजे, 17,000 सॅलरी असणार आहे। स्टाफ नर्स 3, MPW 6, अशा ह्या टोटल 24 जागांची वेकन्सीज आहे। सर्वसाधारण अटी, तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धत जी करायची आहे अर्ज भरायची ती ऑफिशियल वेबसाईटवर करायची आहे। त्यानंतर जीमेल अकाउंट असणे आवश्यक आहे। ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख तुम्ही पाहू शकता, 13 जुलै 2024 सकाळी 10:30 वाजल्यापासून ते 23/7 म्हणजे 23 जुलै 2024 6 वाजेपर्यंत। तर तुम्ही त्याच्या आतमध्ये ॲप्लिकेशन ही करू शकता। त्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिच्यावर तुम्ही यादी प्रकाशित केली जाईल, ती तुम्ही वारंवार ती ऑफिशियल वेबसाईट व्हिजिट करायची आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये आलं आहे का नाही ते तुम्हाला पाहता येईल। त्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला नियुक्ती आदेश मिळेल आणि ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जावरून उमेदवारांची शैक्षणिक आहारतेवरून मेरिट लिस्ट तयार करण्यात येणार आहे। त्यानंतर क्वालिफाईंग एक्झाममध्ये मिळालेले गुण आणि उच्च शैक्षणिक आहारता, शासकीय निमशासकीय कार्यालयाचा अनुभव याच्यावरून तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाईल। कंत्राटी स्वरूपाची ही नोकरी असणार आहे, कालावधी 29 जून असणार आहे आणि तुम्ही पाहू शकता। त्यानंतर तुमची कार्यालयीन जी तुमची रिक्रुटमेंट आहे ती वाढवण्याचा पण प्रयत्न केला जाईल पुनर्नियुक्तीद्वारे, ठीक आहे। त्यानंतर आपण पाहू शकतो की अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। त्यानंतर आपण फी पाहिलेलीच आहे, ऑनलाईन फी भरायची आहे तुम्हाला। त्यानंतर अर्जासोबत बघा 200 रुपयाची फी आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपीज म्हणजे 100 रुपयाची फी तुम्हाला द्यायची आहे आणि इथे कोड दिलेला आहे IFSC कोड, त्याच्यावर तुम्हाला हे पैसे पाठवायचे आहे। तुम्ही DD पण करू शकता आणि प्रतिज्ञापत्रही भरून द्यायचं असेल। जे गव्हर्नमेंट सर्वंट असतात त्यांना माहिती, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला भरून द्यायचं आहे की तुम्हाला फक्त 2च अपत्य आहे असं। तर हे पाहू शकता तुम्ही, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष इथे पण 1 आहे। आता हा जो अर्ज आहे तो वेगळा असणार आहे, तर तुम्ही पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने हाही अर्ज भरायचा आहे। या पोस्टसाठी वेगळी
आहारता दिलेली आहे. 13/7 तारीख आहे आणि 23/7पर्यंतच अर्ज हे स्वीकारले जाणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आक्षेप मागवण्याचा कालावधी 12/8/2024पर्यंत आहे. आक्षेप निराकरण, तुम्ही आक्षेप घेतलेलं निराकरण त्याची पण रिपोर्ट इकडे ऑफिशियल वेबसाईटवर दिली जाईल. आणि गरजेपेक्षा जास्त जर ॲप्लिकेशन्स प्राप्त झाले तर मेरिट लिस्ट काढण्यात येईल. तर तुम्ही पाहू शकता कागदपत्र ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यानंतर कशी मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे ते सुद्धा इथे अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही अर्ज करायच्या आधी पूर्ण ॲडव्हर्टिजमेंट अगदी व्यवस्थित वाचा आणि इथे दिलेल्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरून वेबसाईटवर अपडेट करा. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन ॲडव्हर्टिजमेंट सकट. तोपर्यंत थँक्यू आणि नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.